झी 24 तास एक पाऊल पुढे. मला यायचंय माझे मित्र विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. विनयजी, मला सांगा, 4 प्रश्न तुमच्या पक्षावर उभे राहिलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न की तुम्ही एकटे आहात, तुमच्याबरोबर कोणी नाही. नंबर 2, संसदीय लोकशाहीवर तुमच्या पक्षाचा अजिबात विश्वास नाही, त्यामुळे तुम्ही चर्चा करायला घाबरता, एक प्रकारे चर्चा होऊ देत नाहीत. यामागे तुमचे काहीतरी दुसरेच हेतू आहेत. तिसरं, जर मनमोहन सिंग यांचा राजीनामा असेल तर रमण सिंग यांचा राजीनामा का नाही, कारण त्यांच्या राज्यात सुद्धा अशा प्रकारच्या घोटाळ्याचा ठपका कॅगमध्ये ठेवलेला आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कांगोंनी मांडला, मला असं वाटतं त्याच्यावर सर्वात जास्त चर्चा व्हायला पाहिजे, तो म्हणजे स्टेट सेंटर रिलेशन्स आणि एकूणच पॉलिसी पॅरालिसिस आणि कोल ऍक्ट मधल्या सुधारणांना असलेला वाव. काय बोलाल आपण? असं आहे की यातले काही काही आरोप हे वारंवार करण्याची एक फॅशन आहे. जसं संसदीय लोकशाहीबद्दल मला सांगा की ज्या पक्षाच्या राजवटीमध्ये 30-35 वर्षापूर्वी संसदीय लोकशाहीच्या नरडीलाच नख लावण्याचा प्रकार झाला, ते पक्ष संसदीय लोकशाहीबद्दल भाजपच्या निष्ठांची उठाठेव करतायत, हे हास्यास्पद आहे. आणि त्यामुळे आतापर्यंत सगळा इतिहास पाहाल आपण, आता भ्रष्टाचार वगैरे सगळ्या विषयांची आपण चर्चा करतोय. याच्यासाठी जे सिस्टमिक बदल करायला हवे ते कुणाच्या काळामध्ये झाले? अटलजींच्या सरकारच्या काळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातल्या, राज्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या संख्येवर बंधनं आली. हे भ्रष्टाचार रोखण्याकरता झालं. हे काही हुसेन दलवाई आणि कांगो यांना माहित नाही का? त्यांना माहिती आहे, परंतु ते मान्य करणार नाहीत. राज्यसभेच्या निवडणुका पारदर्शी बनल्या, ते संसदीय लोकशाहीवर विश्वास असल्यामुळेच घडलं ना. त्यामुळे आमच्या संसदीय लोकशाहीबद्दलच्या निष्ठेबद्दल कोणीतरी सर्टिफिकेट देण्याची गरज आहे, याची आम्हाला आवश्यकता वाटते. लोकशाहीसाठी लढलेल्या राजकीय पक्षांपैकी आहोत, त्यामुळे हा पहिला मुद्दा आपण बाजूला ठेवतो. फॅशनेबल मुद्दा आहे, त्याला फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही. दुसरा मुद्दा, भारतीय जनता पार्टी एकटी पडली आहे असं अजिबात नाही. एनडीएतले घटक पक्ष आहेत, अनेक छोटे मोठे पक्ष आहेत. सगळे पक्ष आज उघडपणे आमच्याबरोबर येत नसले तरी आमची त्यांच्याबरोबर बोलणी सुरू आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या विषयामध्ये एकाकी पडली असं चित्र नाही. आणि पक्षाची, समजा उद्या तशीच वेळ आली की आम्ही एकाकी पडलो, तर पक्षाची तयारी आहे की ही एक प्रकारची एक मॅजेस्टिक आयसोलेशन सारखी स्थिती आहे. त्यामुळे त्या एकटेपणाला आम्ही घाबरत नाही. हा तत्वाचा, एक सिद्धांताचा संघर्ष आहे. यात एकटे पडलो तर एकट्याने, बरोबर आलंय तर इतरांच्या सह, परंतु आम्ही हा संघर्ष करणार आहोत. तिसरा मुद्दा येतो की यांना चर्चाच नकोय. अरे चर्चा नकोय म्हणजे ज्या कॅगच्या अहवालाच्या बाबतीमध्ये पूर्वी जेपीसीचा अनुभव 2G स्पेक्ट्रमच्या बाबतीमध्ये आहे, आम्ही म्हणतो की पंतप्रधानांना बोलवा जेपीसीच्या समोर, हे लोक ऐकायला तयार नाहीत. या उलट अटलजींना बोलवा अशी भाषा करतात, त्याबद्दलचे चर्चेचे मुद्दे सगळे हे करतात. ज्या अटलजींना म्हणजे खरोखर आता चालणं बोलणं अशक्य आहे, अशांना बोलवा म्हणतात. आणि यांच्या पंतप्रधानांना ते म्हणतात मी चर्चेला तयार आहे. मग तुम्ही जेपीसी समोर यायला का घाबरता? परंतु जेपी समोर पंतप्रधानांना बोलवायचं नाही, चिदंबरमना बोलवायचं नाही आणि चर्चेची तयारी आहे अशा प्रकारचा आव आणायचा. मला असं वाटतं की हे सो चुहे खाके बिल्ली चली हचको सारखा प्रकार आहे. आणि त्यामुळे हे पाशवी बहुमताच्या जोरावर चर्चा होईल, चर्चेला आमची ना नाही, पण चर्चेतून निघणार काही नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने अतिशय स्वच्छपणे भूमिका घेतलेली आहे की नुसती चर्चा पुरेशी नाही, निष्फळ चर्चा पुरेशी नाही. ही चर्चा जबाबदारी निश्चित होण्याच्या दिशेने जायला हवी, तशी ती जात नाही. हे लोक चर्चेनंतर मतदानही करवत नाही. मतदान केलं तर पाशवी बहुमत यांच्याकडे आहे. आणि कांगो म्हणतात मॅच फिक्सिंग, भालचंद्र कांगोंना हे सांगायला हवं की यापूर्वीचंही UPA 1चं भ्रष्ट सरकार हे कुणाच्या सामर्थ्यावर तगून राहिलं होतं बरेच वर्ष, हे कांगो साहेबांनी थोडंसं आठवावं, स्मरणात ठेवावं. त्यामुळे मॅच फिक्सिंग करण्याची सवय त्यांना आहे. काँग्रेसला त्यांचा विरोध हा लटका विरोधच राहिलेला आहे. नेहमीच कुठेतरी जातीयवादाचा बागुल बुवा उभा कर, कुठेतरी आणखी काहीतरी मुद्दे काढ, असं करून त्यांनी काँग्रेसची सदैव हात मिळवणी केलेली आहे. त्यामुळे आता त्यांना आमच्यावर अशा प्रकारचा आरोप करणं हे मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारे तर्कसंगत नाही, शोभत नाही. आणि म्हणून मला याच्यामध्ये पुन्हा हे सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी संसदीय लोकशाहीवर निष्ठा असल्यामुळेच, मी तुम्हाला 2G स्पेक्ट्रमचं उदाहरण दिलं की 2G स्पेक्ट्रमची चर्चा जेपीसी मध्ये झाली, PAC मध्ये झाली, परंतु आज पूर्वी ज्याला हे 1658 कोटी रुपये भाव देत होते, त्याला आता 14,000 कोटी रुपये भाव देण्याची भावना किंवा ती भूमिका यांनी घेतली. ही काय चर्चेतनं केवळ घडलेलं नाही, हे जनमताचा दबाव आल्यामुळे घडलं. त्यावेळी 2010च्या डिसेंबरमध्ये एक सबंध संसदेचं अधिवेशन या प्रकारेच, इंग्रजी वर्तमानपत्र ज्याला वॉशआउट म्हणतात तसं झालेलं होतं, पण त्याचा परिणाम झाला. त्यामुळे दरवेळी संसदीय लोकशाहीमध्ये संसदेचं कामकाज चालू ठेवण्याचं जेवढं महत्व आहे, तसा आपत धर्म म्हणून, हा काही नित्य धर्म नाही, हा आपत धर्म आहे.
पण हा आपत्कालीन परिस्थिती आहे. किती किती घोटाळे हवेत तुम्हाला? म्हणजे आपण गणनाच करत राहायची का? डझन घोटाळे झाले, 1.5 डझन घोटाळे झाले आणि तरी देखील हे म्हणणार आता चर्चा करून प्रश्न सोडू. अरे चर्चा करून प्रश्न सुटत असते तर घोटाळ्या मागून घोटाळे अशा प्रकारची शर्यत बरोबर लागली आहे नसती. झी 24 तास एक पाऊल पुढे.